आज पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक आणि सावधगिरीचा इशारा देणारी बातमी. महापालिकेच्या नावानं तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचं उघडकीस आलं आहे. नोकरीच्या आमिषानं पैसे उकळून बनावट नियुक्तीपत्रे देण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये सध्या कोणत्याही पदासाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नाही. तरीही वैष्णव कालिदास शेळके या तरुणाने सूरज सुनील नांगरे यांना शिपाई पदासाठी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपीने पीडिताकडून आधार कार्ड, पॅन कार्डसह इतर कागदपत्रे घेतली. वेळोवेळी 6,500 रुपये रोख घेतले. नंतर महापालिकेच्या बनावट लेटर हेडवर खोट्या सही शिक्क्यासह नियुक्तीपत्र तयार करून दिलं. या पत्रात मासिक पगार 16,000 रुपये आणि 16,000 रुपये महागाई भत्ता, 3 महिन्याचा प्रोबेशन पिरियड, कामावर रुजू होण्याची तारीख आणि उमेदवारांची यादी असा उल्लेख होता. पीडिताला खात्री पटावी म्हणून हे सर्व केलं गेलं. पण जेव्हा पीडितानं महापालिकेत चौकशी केली तेव्हा खरं उघड झालं. अशी कोणतीही भरती किंवा नियुक्ती झालीच नव्हती. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून महापालिकेच्या वतीनंही स्वतंत्र तक्रार नोंदवली गेली आहे. आरोपी विरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणं अशा कलमांतर्गत कारवाई सुरू आहे. बेरोजगारीच्या काळात अशा फसवणुकीचा फायदा घेतला जातोय. म्हणूनच सावध राहा, चौकशी करा आणि फसवणुकीला आळा घाला.